काय बोलतो नाईशा? आयशू गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे सुरुवात झाली आमची महाबळेश्वरच्या ट्रिपची. स्वागत आहे तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये. बघत राहा. तर फ्रेंड्स, महाबळेश्वर म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी डोक्यात येतात, जसं की धुकं, घाटातले रस्ते वळणदार, डोंगरदऱ्या, थंड वातावरण, ज्यासाठी महाबळेश्वर ओळखलं जातं. तिथलं अजून एक मेन अट्रॅक्शन मी आहे की मॅप्रो गार्डन आहे, स्ट्रॉबेरीज आहे, बरेचसे पॉइंट्स आहेत फिरण्यासारखे, मंदिर आहेत. जितकं कव्हर करता येईल तितकं ट्राय करते मी कव्हर करायला. जसं तुम्ही बघू शकता, आम्ही बाय कार निघालेलो आहोत. तर जितके पण आमचे क्लिप्स असतील मोस्टली कारच्या आतलेच असतील. तर हा होता आमचा पहिला स्टॉप, जिथे आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो. हाय हाय. नंतर या रिफ्रेशिंग ब्रेक नंतर पुन्हा निघालो आम्ही आमच्या प्रवासासाठी. आणि आता ड्राईव्ह करत आहे कृणाल, आणि कृणालच्या बाजूला बसला आहे प्रतीक, आणि मी आणि प्राजक्ता बसलो होतो मागे विथ नाईशा. तर आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की महाबळेश्वरला पोचायचं कसं. तर पुणेपासून ते 120 किलोमीटर्सवर आहे आणि मुंबईपासून 285 किलोमीटर्सवर आहे. आम्ही आमच्या प्रायव्हेट व्हेकलने गेलो होतो, तर आम्हाला ते सोपं पडलं. पण जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही बाय बस और नियरेस्ट रेल्वे स्टेशन जे आहे ते सातारा आहे आणि पुणे देखील आहे, ते पण एक उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही दोघांपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता, किंवा बस इज द व्हेरी बेस्ट ऑप्शन आय कॅन से. वातावरण, पावसाचं, हे बघा स्टॉप, सेकंड स्टॉप. हे हाय, कसं वाटतंय? और मस्त एन्जॉय त्यांना बच्चा इसलिए ते उठेल उठेल थोड्या वेळाने. से हाय, से हाय, हाय बोल, हाय. हेलो. How are you guys? Are you guys doing fine? We are heading towards Mahabaleshwar for a 4 days trip. 11 बजे सीधा हॉटेल पे. Thanks. तो फिर कभी खाएंगे. थँक्यू सो मच. गाडी पावलेली आहे मला. पावले. बाय बाय. कॅमेरा चालू आहे. मला गाडी पावलेली है, गाड़ी आवड़ती है बराबर, बस ब्रेक नहीं लगना चाहिए ज्यादा. बाकी मराठी अपनी मातृभाषा, एक अर्धी नंबर. मातृभाषा. गर्मी में उठने के पहले ऑल टाइम फेवरेट. या छोट्याशा सेकंड ब्रेक नंतर परत सुरुवात झाली आमच्या प्रवासाला. वातावरण इतक्या सुंदर असल्याने प्रवास देखील खूप छान सुरू होता आणि असे मस्त मस्त नजारे बघायला भेटत होते. तर तुम्ही बघू शकता, जसं जसं आपण पुढे जात आहोत तसे रोड्स अजून सिनिक होत आहेत, अजून मस्त ग्रीनरीने कवर्ड रोड्स दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकता इतकं छान वेदर आहे. क्लाउड्स खाली आले होते, इतकं
इतकं भारी व्ह्यू होता ना, मी कसं तुम्हाला एक्सप्लेन करू. मस्त या झिगझॅगवाल्या रोड्सवरनं ट्रॅव्हल करायला वेगळीच मजा येत होती. इथून आपला घाट सुरू झालेला, तर तुम्ही बघू शकता की घाटातले रस्ते कसे आहेत. खूप मस्त वाटत होतं. Turn right. तुमच्यासाठी प्रो टिप ही आहे, जर तुम्ही घाटातल्या रस्त्यांवरती ट्रॅव्हल करत असाल आणि तुम्हाला मोशन Or about सिकनेस असेल, 25 तर kilometers, तुम्ही प्लीज continue तुमचे straight on. मेडिसिन्स तुमच्यासोबत कॅरी करा, जे तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्या डॉक्टरना विचारून प्रिस्क्राईब करून घेतले असतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाबळेश्वरला व्हिजिट करायचं बेस्ट टाईम काय आहे, तर ते आहे ऑक्टोबर टू फेब, जेव्हा तुम्हाला स्ट्रॉबेरीज तिथे अवेलेबल असतील आणि तेव्हा वेदर एकदम चिल असतं आणि फॉगी असतं. तर रोड्स खूप सिनिक होतात, तर तुम्ही तेव्हा व्हिजिट करू शकता. आणि जर तुम्हाला पाऊस आवडत असेल आमच्यासारखं, तर तुम्ही जून टू सप्टेंबरमध्ये व्हिजिट करू शकता. तेव्हा ग्रीनरी खूप असते, फॉग खूप असतो तेव्हा देखील. आणि तुम्ही वॉटरफॉलला व्हिजिट करू शकता, लिंगमाला म्हणून. आम्हाला आता एक्साइटमेंट राहिली नाही. और वो हल्का हल्का बढ़ जाएगा ना, फिर लोचा हो जाएगा. थोडा वेळ झोप, मग तुला नाश्ता करायला उठवतो. 46 मिनिट तो बाकी है. बाय, भूक लगाएगी. अरे अभी आगे तो और घाट है. इथे डोकं ठेव. इथे डोकं. भाई 5-10 मिनट रुकाओगे प्रतीक इधर? वाव, हा रुका सकते हो. रुको. कॉफी नको. हाय करा, हाय करा, हाय करा. हाय कर. नाही, कुठे आलीस तू? कुठे आलीस तू? हे बघ. हाय. हेलो. हेलो. घरी आहे का मुंबईला? बेस्ट व्ह्यू. मुंबईला आहे का? वाव. Look at the puppy. हा, कुकू. दोन आहे, दोन कुकू. It's unique. कुठे इकडे जायचं की मुंबईला यायचं? जसं जसं आम्ही घाट वर चढत होतो, तसं हवा एकदम थंड झाली होती आणि हलका हलका पाऊस पण लागला. आता उतरणार. तर घाटातून उतरताना बारीक बारीक पाऊस तर लागलाच, पण रस्ते अजून पण तितकेच सिनिक आहेत. जितकं कव्हर करायला जाऊ, जितके क्लिप्स घेऊ तेवढे कमी आहेत. इतकं भारी वाटतं आणि इतकं थंड थंड वेदर आहे ना. तर या स्पॉटवर आम्ही 1-2 मिनिटं विश्रांती घेतली. तर जसं जसं जवळ पोचत चाललोय डेस्टिनेशनचा, तसं फॉग बघा खाली उतरतं. किती मस्त फॉगी वेदर आहे. We are in Mahabaleshwar, guys. बोल ना शू. Guys, we are in Mahabaleshwar. आम्ही उलटी केली घाटात. मॅगी. Finally, guys.
वेण्णा लेक. This is the resort, guys. Oh. इथे एंटर केल्याच इतकं पीसफुल वाटलं ना. दुपारची वेळ होती पण जरा पण गरम नव्हतं होत. काय करते बघू? हॅलो कर. हॅलो 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 हॅलो. हॅलो. मस्त कॉफी. हा व्ह्यू बघा. एन्जॉय. इव्हनिंगला निघालो आम्ही जरा भटकायला बाहेर. तर सर्वात पहिलं निघालो आम्ही प्रतीक आणि प्राजक्ताच्या रिलेटिव्सकडे. हा रिटर्न येतानाचा व्ह्यू आहे. किती भारी वाटतोय ना. इथून आम्ही निघालो मॅप्रो गार्डनसाठी. कोणाला हवे टॉईस? कोणाला हवे टॉईस? इथे आम्ही थोडीफार शॉपिंग केली आहे. लेट इव्हनिंगला गेल्यामुळे मॅप्रो गार्डन थोडंसं रिकामच होतं. हे आहे मॅप्रोचं किचन आणि डायनिंग एरिया. खूप मोठं आहे. डे 2 बोल. And डे 2. डे 2 ला आम्ही निघालो वाईच्या मांढर देवीचे दर्शन घ्यायला, ज्यांना बरेचसे लोक काळूबाई या नावाने देखील ओळखतात. हे मंदिर जवळजवळ 400 वर्ष जुनं आहे. याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून होतोय आणि हे उंच डोंगरावरती स्थित आहे. स्लो स्लो स्लो. मंदिरात देवीचा मुखवटा जो आहे तो चांदीचा असून त्या देवीला कालरात्री म्हणून पण ओळखलं जातं. हे मंदिर महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथून पुढे थोडं रेस्ट घेतल्यानंतर आम्ही निघालो क्षेत्र महाबळेश्वरला.
महाबलेश्वर मार्केट घूमने का मजा आएगा। एक्चुअली देखा जाए ना तो अभी अपन बादल में हैं। पाऊस खूप असल्याने फार काही रेकॉर्ड करता आलं नाही आणि आम्ही इथून निघालो महाबळेश्वरच्या मार्केटला. इथूनच थोडीफार शॉपिंग करून आणि स्ट्रॉबेरी क्रीम खाऊन आम्ही निघालो परत. दिवस तिसरा आणि आज आम्ही थोडेफार पॉइंट्स कव्हर करायचं ट्राय करणार आहोत. सर्वात पहिलं तर हे आहे आपलं पारसी पॉइंट. वाटतंय ते बी हॉर्स बघ किती आहेत बघ. हे आहे आपलं सेकंड पॉइंट जे की स्पेशल आहे कारण हे एशियामधील सेकंड असं सपाट डोंगरवालं ठिकाण आहे आणि तिथून मस्त व्ह्यूज बघायला भेटतात आणि बरेचसे इथे मूवीजची शूटिंग झाले आहेत. या स्पॉटचं नाव आहे टेबल लँड जे की पाचगणीमध्ये आहे. मोबाईल सांभाळून ठेवा, काही गाडी आलती ना पडण्याची शक्यता. तिथं वनवासामध्ये आलते 12 सालचा वनवास आणि 1 सालचा अज्ञातवास. तर अज्ञातवास मध्ये काय होतं तेच नव्हतं दाखवायचं, तर ती लोक गुफेच्या आतमध्ये लपायची, त्यांची चूल आहे. हा आपला पहिला पॉइंट आहे. आता जी इथली लोक बोलतात ते तुम्हाला आपण रिपीट करणार आहे. तुषार शूटिंग पॉइंटला एवढी मोठी त्यांची चूल, हा आपला पहिला पॉइंट. चला कम्फर्टेबल है? कुछ हो तो बोल. थोडा खड्डामध्ये जास्त नको टाकू. हा कुठे चालला कोणती मॅडम आपली तारे जमीन पर पिक्चर बघितलं का? तारे जमीन पर दिशांचं पेंटिंग होतं ड्रॉइंग कॉम्पिटिशन. इकडे ते समोर शाळा आहे बघा, हे मैदान दिसतं मैदान. त्या मैदानात गाण्यात आले बम बम बोले आणि त्याच्या राईट बाजूला बघा 2 झाडांच्या मध्ये पायरी दिसतात. दिशांचं पेंटिंग ड्रॉइंग कॉम्पिटिशन इथे चालते आणि जी मोठी मोठी झाड आहेत त्या झाडांचं नाव आहे सिल्वर ओक. हा इथे जर कर बोल चला. सोडायचं नाही. कर बोल चला. हॉर्स भडकी घेऊ. हा दर आता दर सोडायचं नाही. तुमचं कुठलं गाव दादा? आम्ही मुंबई. अक्षय कुमार, नाना पाटेकर, फिरोज खान शेतात ना लाकड देवर कापत असतो, ते सेटअप त्यांनी येतो बघा. हाय बॅग मध्ये सिल्वर ओकची झाडे आहेत, सिल्वर ओक. ते 18 तास इथं ऑक्सिजन देतात आणि इथलं क्लायमेट घेतात थंड असतं. 12 महिने 24 तास तुम्ही कधी पण यायचं थंड. तिथं थंडच वाटणार तुम्हाला. आणि इथं डायबिटीजची पेशंट, शुगरची पेशंट लवकर बरी वाटतात. हो हो चौका हा शूटिंग पॉईंट आहे. इथं जास्त पिक्चरची शूटिंग होतात. मेला, गदर, रायना, खिलाडी, नवारा पागल जीवना, हिंसा, प्राची, हिंदुस्थानी, बाजीराव मस्तानी 300 350 पिक्चरची शूटिंग झाली म्हणून पॉईंटला लागले शूटिंग पॉईंट. आता महू डॅम बाजीराव मस्तानीमध्ये रणवीर सिंग जेलच्यामध्ये घेतो ना पाण्याच्या आतमध्ये गोडे पाहतात, तिथे झाले खालच्या साईडला. चेन्नई एक्सप्रेस पिक्चरचं गाणं बन की तिथले दिलोडा ते पण खालच्या साईडला झाले. हे आमिर खानची फेवरेट जागा आहे. ती समोरची पालनखित आहे बघा, घर दिसते वरती प्लॅटो वरती, ते राजे हिंदुस्थानी मध्ये पालनखित दाखवली. असली पालनखित मग इथून उठलेली आहे पण शूटिंग तिथे इथे झाले. चला
हे बघा, फुलं दिसतात का? हा, हे फुलांसाठी आपली टेबल लॅम्प बंद असते. हा, आता हा आजचा आणि उद्याचा दिवस 2 दिवस आहेत आपले. समोर बसून आपली टेबल लॅम्प बंद. हा, हे फुलांसाठी बंद असतं दादा. हा, हे पर्यावरणवाले लोक येऊन गेले जातात. पाचगणी का म्हणतात बघा. हा 1 नंबरचा बटा, समोर दिसते 2, झाडू उंच दिसते का शेवटला, तो 3, ते लेफ्ट साईडला समोर 4, त्याच्यामध्ये 100 फुटाचं अंतर आहे आणि त्या पाठीमागे 5 नंबर आहे. असे 5 प्रकार आहेत म्हणून गावाला नाव दिलं पाचगणी. गणी म्हणजे अंगण, संस्कृत शब्द आहे. हे बघा, हे दगडांच्या मध्ये पांडवांचे फुटप्रिंट्स आहे. हे कसं मानलं तर देव नाही ते दगड, जी इथली लोक बोलतात तेच तुम्हाला आपण रिपीट केले. आपण तर काय पांडव बिंडव काय बघितलं नाही. चौकात 134 वर्षाचा राजेंद्र गाणं पुढचं जरा पुढची धमाल पिक्चर मध्ये संजय दत्त चौघांना झाडाला अग्निपथ पिक्चर मध्ये मांडवा गाव दाखवले. मांडवा. हा, खिलाडी पिक्चरचं गाणं वादारा छावा बघितलं का? छावा मध्ये आपण स्वतः काम केले. हा, 3 महिने काम केले. हे अर्धे शूटिंग इथे झाले, अर्धे महाबळेश्वरला झाले तुमच्या गावामध्ये, अर्धे वाईला झाले. 3 ठिकाणी काम केले. परत सर सेनापती आंबेराव मोदी तरी पिक्चर ते पण इथंच झाले शूटिंग. दादाला वर यायला सांगू का? चला हा, बघितलं किती छान आहे हे टेबल लॅम्प. तुम्ही पण नक्कीच विजिट करा. तिकडे गाडी थँक्यू. हा रोड मस्त आहे. तीन मिनिट बड़ा अच्छा खासा. हा, इथून आम्ही म्हणजे महाबळेश्वर मधून आम्ही निघालो पहाटेच आणि आता यापुढे जाणार होतो प्राजक्ता आणि प्रतीकच्या गावाला. ओ इधर तक एसटी जाती है क्या? आता गेली ना एक. मतलब जो आते लोग आते हैं बस में आते तो वो लोग को उधर तक गांव तक छोड़ते हैं. नहीं थी कि मैं नहीं चला पाऊंगा. क्या चाय है? ये बंदर
या स्पॉटवर थांबलो होतो आम्ही चहा कॉफीसाठी. बघा किती भारी स्पॉट आहे. ह्या आजींनी आम्हाला चुलीवर चहा बनवून दिला. तिथे व्ह्यू बघ ना, वाव. हा रस्ता जो आहे हा माझ्या फ्रेंड्सच्या गावाकडे जाणारा आहे. हा रस्ता फारच डेंजरस आणि स्टीप होता. जर तुम्ही एक अनुभवी ड्रायव्हर असाल तरच अशा रस्त्यावरती तुम्ही ड्राईव्ह करा. Look at the view, guys. You guys. आराम से. हो. रस्ता देखो गाइस. ऊपर से अपने को नीचे उतरने का अभी तो है भाई. ओहो. जेसीबी को लाने दगड आहे. ते लोक इथून गावात जातात. थांबा. नाही. ह्या गावात एक दिवस राहिल्यानंतर आता वेळ आली आहे मुंबईला परत जाण्याची. गाव का छोरा ड्राइविंग इन गाव है ना. गाव का छोरा. This peacock came as to greet by Thank you so much for watching. See you in the next vlog guys.